गुरुदेव दत्त. सुधार साधन मानव, भाव भावना प्रेम गाव, अलौकिक संपत्ती भाव कल्याणार्थ. गावाचा विकास करायचा असेल तर आपण जे धन उभा करतो गावासाठी तो कल्याणार्थी झाला पाहिजे. आपल्या स्वार्थासाठी नाही, ते कल्याणार्थी कसं करता येईल, समाजातली जी पुंजी आहे ती गावाला कशी उपयोगात आणता येईल, असं तुकडोजी महाराजांनी गामगीतेमध्ये भरपूर लिहिलेलं आहे. आपण खऱ्या अर्थाने गावाचा विकास करायचा असेल ते गाव निरूपणाचं सुधार साधन मानव, आपण सुधारलो पाहिजे. भाव भावना प्रेम गाव, हे गावात भाव प्रेम करुणा एकमेकाचा एकोपा हा असला पाहिजे. आणि तो नसेल तर गाव कसा होईल. तो होण्यासाठीच मानव शुद्ध परायण आपण बघितलं, मानव शुद्ध परायण भावमय जीवन पूर्ण. आपण पारायणता असले पाहिजे, आपल्या जीवनामध्ये पारायणता असले पाहिजे. मला काय करायचं आहे त्याचा चिंतन खरं तर आपण केला पाहिजे. आणि ती पारायणता आपल्याला जर आली तर निश्चित आपण एकमेका स्मरण जीवन, एकमेकाचं स्मरण आपल्याला सहज होता येईल. केव्हा होईल, आपण एकमेकाला समजून घेऊ. पण सुधार साधन मानव, भाव भावना प्रेम घाव, अलौकिक संपत्ती भाव कल्याणार्थ झालं पाहिजे. माझ्या पोटार्थ नाही, हा विचार करण्याने गावकऱ्याचा झाला पाहिजे. तोच गावाचा विकास आहे. ग्राम विकास करायचा असेल तर आपल्या गावातल्या कल्पना आपणच उभ्या केल्या पाहिजे. कोण येईल आणि करेल असं नाही होत. भूक लागली तर आपल्यालाच खावं लागते. तर गावाचा विकास हे मलाच करायचा आहे, माझ्याच विचारातून होणार आहे. हा पक्का ठेवून गावाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. गाव विकसित झाला तर सगळं विकसित होते. एकमेकाला समजून घेणं, एकमेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंत, ह्या विचाराने जाणं खरं गरज आहे. गुरुदेव दत्त.